जयडे हा जरा खुर्ची आण ग. हा काय म्हणत होता? हा काय म्हणत होता? जे काय झालं ते आपण विसरून जाऊ, नवीन नात्याचा विचार करू. आम्हाला असं वाटतंय की जयडे जरा पाणी आण ग. बया कसलं ऊन आहे, कशाला नुसती कोरड पडली. काय म्हणत होता? आपल्यात जे वादविवाद झाले ते विसरून आपण. हा ग बया, बया साहेब. नमस्कार अध्यक्ष. नमस्कार, या की बसा. आहो राहू दे. नाना नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणताय नाना? अजिंक्यलाच भेटायला आलोय, त्याला शुभेच्छा द्यायला आलो होतो. अहो त्याचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे बघा. आपल्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे ती. पेपर वाचलाय का आजचा? होय. मित्र आमच्या अख्ख्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना पेपर घेऊन दिला. म्हणलं बघा आमच्या गावातला पोरगा आहे, फौजी झालाय. आणि हे जम्या आव या पेढे बघू. हा एक नाना पेढे घ्या. पेढे कसले? अहो हेच अजिंक्य बद्दल घ्या. आई पेढा घ्या. शीतल घ्या. पेढा घ्या. आपले अजिंक्य फौजी झालेत. मामी ठीक आहे पेढे. जमे ह्याची काय गरज होती? आता आणले तर राहू द्या. हा बोला. आता लोक अजिंक्यला भेटायला येणार जाणार, त्यांच्यासाठी चहा पाणी करायची काय गरज आहे? हा गरमीचे दिवस आहेत, कोल्ड्रिंक दिलं की झालं. बाय द वे फौजी कुठे आहेत? ती कारखान्यावर गेलेत, सत्कार आहे ना आज त्यांचा. अच्छा ना ना तुम्ही नंतर येता का मग? नाही आता आलोच आहे तर भेटूनच जातो की. हा आता त्यांनी एवढं नाव केलंय म्हणल्यावर भेटूनच जाणार ती. नाही तसं नाही. मग कसंय? त्या दिवशी तुमच्या घरातले माझ्या नवऱ्याला वाटेल तसं बोलले, म्हणजे आम्ही एवढं तुमच्यासाठी केलं त्याची तर किंमतच ठेवली नाही. आणि आज बरं अभिनंदन करायला आलाय. एवढ्या दिवसात आज मुहूर्त भेटला का? पुष्पा ग उषा, आमच्या भाच्यानं नादाला लावलं आणि काय बाय बोलले माहितीत का? आमच्या भाच्याला काय काम नाहीत का तुमच्या पुरीला नादाला लावण्याशिवाय? आणि ही काय बोळ्यानं दूध पिते होय? समद्या गावाला ही हैराण करून ठेवती, तेव्हा बरं हिला कळलं नाही आमचा आजी हिला नादाला लावतात ती. जणू काही ह्यांची पोरगी साजूक तुपातली असल्यागत बोलत होते. एवढं चांगलं स्थळ आणलं तर समद्या गावासमोर पुरीने नकार दिला. बापाच्या आबरूचा तरी जरा विचार करायचा की न? मामी हा मला जरा महत्वाचं काम आहे, मी नंतर येतो. नाना नंतर येतो मी. आई आम्ही पण निघतो, नंतर भेटू. का? मी जी काय बोलते त्याचा त्रास होतो का तुम्हाला? अन हा एक गोष्ट माहित नसेल तर सांगते, आमच्या अजिंक्यने हिला नादाला लावली नाही, हिनंच आमच्या अजिंक्यला नादाला लावलंय. पुष्पा काय बी काय बोलतीस? काय बी बोलत नाही मी. विचारे की तिला, तीच गेली होती बेळगावला आणि समद्यान देखत वरडून सांगितलं, अजिंक्य माझं तुमच्यावर लई म्हणजे लई प्रेम आहे म्हणून. आमचं अजिंक्य नव्हतं गेलं विचारायला. अहो आमच्या अजिंक्यना पाहिजे तशी पोरगी मिळू शकती, तुमच्या पुरीला काही सोनं नाही लागलं. माझ्या नवऱ्याची माफी मागायची बी तसदी घेतली नाही तुम्ही.
माझा नवरा एवढा बिचारा भोळा भाबडा. वाटेल तसं बोलली तुमच्या घरातली, पण एका शब्दानं कुणाला उलट्या बोललं नाही ती. हा आमचा अजिंक्य एकदम भाबडा आहेत ना. येतेलच आता. तवर बसा तुम्ही आतमध्ये. चहा घ्या, बसा की. हे बघा आलंच बघा. ना ना अहो बाहेर काय बोलत उभा राहिलाय, घरात चला की. तेच म्हणलं मी. खुर्ची बी आणली बसायला. नाहीच म्हणलं ती. अजिंक्य, अरे तुझं कौतुक करायला आलोय बाबा. हे घे, तुझ्यासाठी आणले. तू आपल्या गावाचं नाव जे काय देश पातळीवर नेलेस ते खरंच कौतुकास्पद आहे. आमच्या सगळ्यांना तुझा अभिमान आहे. नाना, तुमचा आशीर्वाद आहे. अरे माझे कसले आशीर्वाद, हे सगळे तुझे कष्ट आणि तुझी इच्छाशक्ती होती म्हणून तुला यश मिळाले. ना ना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे त्याला, पण तुम्ही असं बाहेर ताटकळत का उभा राहिलाय? घरात बसून बोलूयात की आपण. चला. नाही समाधान, नको, येतो आम्ही. अरे ह्याचं अभिनंदन करायचं होतं आणि तुझी माफी पण मागायची होती. माफी? त्या दिवशी जे तुझे काय रागाच्या भरात बोलला ना, त्याच्याबद्दल मी माफी मागतो तुझी. अहो नाना तुम्ही माफी नका मागू. अहो त्या दिवशी जितू रागाच्या भरात मला काय बाय बोलला, पण मी काय मनात नाही ठेवलं, खरंच नाही ठेवलं. आणि तुम्ही असे हात जोडून माफी मागू नका. चूक झाली म्हणल्यावर माफी मागितलीच पाहिजे ना. माफ कर मला. येतो आम्ही. रामकृष्ण हरी. चल, रामकृष्ण हरी. आज पोरीसाठी हात जोडायला लावलं, उद्या नाही नाक घासायला लावलं तर नावाची पुष्पा भुईटे नाही.